जय जिजाऊ, जय शिवराय. मी उमेश शिवगण, मराठी साम्राज्य या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, शारीरिक आजार कोणकोणते असतात ते आपल्याला माहिती आहेच, पण मानसिक आजारही बरेच असतात जे आपल्याला माहीत नसल्यामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान होत आहे. समाजात जागृती न झाल्यामुळे मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. समाज त्या व्यक्तीला धुडकारतो, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. कधी कधी तर अशा व्यक्तीचा जीव देखील गमवावा लागतो. मित्रांनो, व्यक्तीला मानसिक आजार झाल्यावर आपल्याकडे त्या व्यक्तीला वेड्यात काढलं जातं किंवा बाबा बुवा भक्ताकडे त्यांना घेऊन जातात किंवा मग तिचा कधी कधी शारीरिक छळ सुद्धा केला जातो. हे कुठेतरी थांबणे गरजेचं आहे. हे सर्व जनजागृतीतून शक्य आहे. आपल्या भारतात तर याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते. समाजात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या वाढणे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, काही महत्वाच्या मानसिक आजारांची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. नंबर 1, नैराश्य, डिप्रेशन. नैराश्य हा एक सामान्य मानसिक आजार आहे. यात व्यक्ती सतत दुःखी किंवा निराश वाटते. पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होतो. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. झोप कमी किंवा जास्त लागू शकते. भूक सुद्धा तशीच कमी किंवा जास्त लागू शकते. आत्मविश्वास कमी होतो. एकाग्रता करण्यास अडचण येते. गंभीर अवस्थेत आत्महत्येचे विचार देखील येऊ शकतात. समुपदेशन आणि औषधोपचारांनी सुधारणा होऊ शकते. नंबर 2, चिंता विकार, एन्झायटी डिसऑर्डर. यात व्यक्तीला सतत चिंता वाटते. किरकोळ गोष्टींची जास्त काळजी वाटते. हृदयाचे ठोके वाढू शकतात. घाम येणे आणि थरथरणे हे दिसू शकतात. अस्वस्थता आणि बेचैनी जाणवते. झोपेच्या समस्या निर्माण होतात. एकाग्रता कमी होते. दैनंदिन कामावर परिणाम होतो. काही लोक सामाजिक परिस्थिती टाळतात. उपचार आणि समुपदेशनाने नियंत्रण मिळवता येते. नंबर 3, पॅनिक डिसऑर्डर. यात अचानक भीतीचे झटके येतात. हृदय जोरात धडधडते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. चक्कर येऊ शकते. घाम आणि थरथरणा जाणवते. मृत्यूची भीती वाटू शकते. झटके काही मिनिटे टिकतात, पुन्हा झटका येईल याची भीती वाटते. त्यामुळे व्यक्ती काही ठिकाणी जाणे टाळते. योग्य उपचारांनी ही लक्षणे दूर होऊ शकतात. ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. यात अनावश्यक विचार वारंवार येतात. व्यक्ती काही कृती पुन्हा पुन्हा करते. हात वारंवार धुण्याची सवय असू शकते. वस्तू वारंवार तपासल्या जातात. विचारांमुळे ताण वाढतो. वेळेचा अपव्यय होतो. दैनंदिन कामात अडथळे येतात. व्यक्तीला हे विचार चुकीचे वाटू शकतात, तरीही त्यांना थांबवणे कठीण जाते. उपचार आणि थेरपी प्रभावी ठरतात. नंबर 5, बायपोलर डिसऑर्डर. यात मनस्थितीत मोठे बदल होतात. कधी खूप उत्साह जाणवतो, कधी तीव्र नैराश्य येते. उत्साहाच्या काळात झोप कमी लागते. व्यक्ती जास्त बोलू शकते. धोकादायक निर्णय घेण्याची शक्यता वाढते या आजारामध्ये. नैराश्याच्या काळात ऊर्जा कमी होते. काम आणि नातेवाईकांसोबत संबंध बिघडू शकतात. दीर्घकालीन आजार आहे, त्यामुळे औषधोपचारांनी याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. नंबर 6, स्किझोफ्रेनिया. हा गंभीर मानसिक आजार आहे. व्यक्तीला नसलेल्या गोष्टी दिसू शकतात. नसलेले आवाज ऐकू येऊ शकतात. विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो. बोलण्यात विसंगती दिसते. वास्तव आणि कल्पना यांतील फरक समजणे कठीण जाते. सामाजिक संबंध कमी होऊ शकतात. भावनांचे प्रदर्शन कमी होऊ शकते. नियमित उपचार आवश्यक असतात. औषधे आणि समुपदेशन या ठिकाणी मदत करू शकतात. PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. एखाद्या धक्कादायक घटनेनंतर हा विकार होऊ शकतो. अपघात, हिंसा किंवा आपत्ती हे कारण असू शकते. घटना वारंवार आठवते. वाईट स्वप्ने पडू शकतात. भीती आणि तणाव कायम राहते. व्यक्ती संबंधित ठिकाणी जाणे टाळते. चिडचिड वाढू शकते. झोपेच्या समस्या निर्माण होतात. दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. समुपदेशन आणि उपचार उपयुक्त या ठिकाणी ठरतात. नंबर 8, खाण्याचे विकार म्हणजे इटिंग डिसऑर्डर. खाण्याच्या सवयीमुळे गंभीर बदल होतात. वजनाबद्दल अतिचिंता असते. आयनोक्रेक्सिया, व्यक्ती कमी खाते. बुलिमियामध्ये जास्त खाणे आणि नंतर ते काढून टाकण्याचा प्रयत्न होतो. शरीर कमकुवत होते. पोषणाची कमतरता निर्माण होते. मानसिक ताण वाढतो. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. वैद्यकीय आणि मानसिक उपचार आवश्यक असतात. नंबर 9, व्यसनाधीनता, सबस्टन्स यूज डिसऑर्डर. दारू, तंबाखू किंवा इतर पदार्थांचे व्यसन लागते. पदार्थ वापरण्याची तीव्र इच्छा होते. वापर थांबवणे त्याला कठीण होऊन जाते. आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कुटुंब आणि कामावर परिणाम होतो. आर्थिक समस्या निर्माण होतात. मानसिक ताण वाढतो.
काही वेळा कायदेशीर अडचणी येऊ शकतात. उपचार आणि पुनर्वसन आवश्यक असते. कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा असतो. नंबर 10, डिमेन्शिया हा प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळतो. स्मरणशक्ती कमी होऊ लागते, नवीन गोष्टी लक्षात राहत नाहीत, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, व्यक्तींची नावे विसरली जाऊ शकतात, दैनंदिन कामे करणे अत्यंत कठीण होऊन जाते, बोलण्यात अडचणी येऊ शकतात, वर्तनात बदल दिसून येऊ शकतो. हा हळूहळू वाढणारा विकार आहे. योग्य काळजी आणि उपचारांनी जीवनमान सुधारता येते. मित्रांनो, आपल्या समाजात अशा आजारी व्यक्ती आढळल्यास आपण यावर काय काय उपाय करू शकतो ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.